काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचा कुंभे धबधब्यात पाय घसरून मृत्यू झाला होता। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली। सेल्फी आणि रील्सच्या नादात अन्वी कामदार सोबत ही घटना घडली होती। त्यानंतर आता तोरणमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह 3 दिवसानंतर बाहेर काढला आहे। पाय घसरून तोल गेल्याने मृत तरुण दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरुण पर्यटनासाठी आले होते। याच तरुणात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथील भरत पावरा याचाही समावेश होता। हा तरुण आपल्या मित्रांसोबत प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याच्या परिसरात गेले होते, पण यावेळी त्याचे मित्र पुढे निघून गेले। या परिसरात दाट धुके होते, त्यामुळे भरत पावरा हा मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही। सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी व नागरिकांच्या मदतीने सलग 2 दिवस परिसरात त्याचा शोध घेण्यात आला। मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यानंतर खोल दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला। मृतदेह बाहेर काढल्यानंतर दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांना समजले। दाट धुकं असल्याने मृत तरुणाला दिसले नसावे, परिणामी पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे।